अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे. दरवर्षी यावर्षी पण क्वेश्चन येईल त्याच्यावर असं मला वाटते. त्यामध्ये आपल्याला कळेल की आयोग 2 क्वेश्चन ही करंट बेसिसवर विचारत आहे. दरवर्षी आयोग याच्यावर क्वेश्चन विचारतो. इथं समतोलवर विचारला होता. नमस्कार, नीती आयोगच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर मी आकाश राठोड आपलं स्वागत करीत आहे. आज आपण आपल्या नीती अकॅडमी तर्फे कंबाईन पूर्व परीक्षेसाठी नाही का एक PYQ सिरीज लॉन्च करत आहे. त्यामध्ये तुम्हाला नेमकं भेटेल काय, मागील 5 वर्षाची सब्जेक्ट वाईज PYQ डिटेल ॲनालिसिस भेटेल. त्यानंतर येणाऱ्या परीक्षेसाठी प्रेडिक्शन सुद्धा असेल. तुम्हाला या सिरीजचा नेमका फायदा काय होईल माहिती आहे का? असं डिटेल ॲनालिसिस आपण प्रत्येक सब्जेक्टची घेणार आहे. ठीक आहे. आता समजा आज आपण इकॉनॉमिक्स घेतलं, तसेच उद्या हिस्ट्रीचं घेऊ, परवा जॉग्रफीचं घेऊ. डिटेल ॲनालिसिस इकॉनॉमिक्सचे आपले 15 क्वेश्चन येतात. 15 क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर येतात आणि येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येऊ शकतात याचं डिटेल ॲनालिसिस आपण घेऊ. तुम्हाला या कोर्सचा नेमका फायदा काय होईल माहिती आहे का? आपण सब्जेक्ट वाईज घेत आहोत प्लस प्रेडिक्शन देत आहोत. तुम्हाला मिनिमम 70% क्वेश्चन PYQ मधून आणि आपल्या प्रेडिक्शन मधून येणार याची आम्ही गॅरंटी देतो. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपलं ऑनलाईनला नीती अकॅडमी म्हणून ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. तसेच तुम्ही ऑफलाईनला सुद्धा येऊ शकता. तर आज आपण पहिला सब्जेक्ट जे घेणार आहे ना, इकॉनॉमिक्स घेऊ. इकॉनॉमिक्समध्ये 2021 पासून आपण सुरुवात करू. आता हे 2021 ची आपली कंबाईनची पूर्व परीक्षा आहे. ठीक आहे. आता 2021 मध्ये इकॉनॉमिक्सला आपण समजा 15 क्वेश्चनचे डिटेल ॲनालिसिस केले तर आपल्याला काय बघायला भेटेल. आता 41 नंबरचा क्वेश्चन आहे. काय विचारलंय, 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादाचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली. तर ज्यावेळेस एखादी बँक आणि ग्राहक यांच्यात वादविवाद होतात, त्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली असं विचारलं होतं. तर त्यासाठी बँकिंग लोकपाल योजना ही सुरू करण्यात आली होती. तर यामागे आयोगाचं विचारण्याचं मेन रिझन काय होता, तर 1995ला ही जी बँकिंग लोकपाल योजना सुरू करण्यात आली होती ना, याची शिफारस केली होती M नरसिंहम यांनी. M नरसिंहम कमिटी 1991ला याची शिफारस केली होती आणि M नरसिंहम यांचा 2022ला मृत्यू झाला होता. त्यामुळे आयोगाने त्यांच्या शिफारसीवर हा क्वेश्चन विचारला होता. म्हणून आपल्याला करंट रिलेटेड हा क्वेश्चन होता, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन बघू. आता हा क्वेश्चन झालं 42 नंबरचा क्वेश्चन. यामध्ये काय म्हणतात, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. ठीक आहे. आता आपल्याला समजा आपण बेसिक आपलं माहिती असेल इकॉनॉमिक्स मध्ये, तर आपल्याला हे माहिती आहे की राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापना 1949ला झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळे हे विधान अत्यंत चुकीचं आहे. आणि आयोगानं ऑप्शनमध्ये काय विचारलं, आपल्याला नेमकं प्रश्न काय विचारलेला आहे, वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत. तर पहिला विधान चुकीचं आहे म्हणल्यावर आपल्याला डायरेक्ट हा आपला 4 नंबरचा ऑप्शन एलिमिनेट होतो. तर त्यानंतर 1949ला जी आपली समिती गठीत करण्यात आली होती, राष्ट्रीय उत्पन्न समिती, त्यामध्ये PC महालनोबिस आपले अध्यक्ष होते आणि हे अध्यक्ष होते, DR गाडगीळ सदस्य होते आणि VK आर्वे हे त्यामध्ये सदस्य होते. तर हा ऑप्शन आपला बरोबर आहे. या समितीमध्ये PC महालनोबिस, DR गाडगीळ आणि VK आर्वीराव यांचा समावेश होतो. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. हा पण एकदम करेक्ट आहे. तर आपल्याला हे 2 ऑप्शन बरोबर आहे आणि पहिला चुकीचा आहे. त्यामध्ये आपल्याला आयोगानं काय विचारलंय, चुकीचं कोणते आहे. त्यामुळे फक्त हे त्याचं उत्तर राहील. त्यानंतर यावर आयोग यानंतर कसं क्वेश्चन विचारू शकते, हे प्राचार्य VK आर्वीराव आहेत ना, यांनी पहिल्यांदा वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्याची सुरुवात केली होती. VK आर्वीराव यांनी वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न
गणना करा अशी शिफारस केली होती आणि त्यांनी सुरुवात सुद्धा केली होती. यावर आयोग प्रश्न आतापर्यंत विचारला नाही आणि विचारू शकतो. हा क्वेश्चन PYQ आहे, ज्याचं डिटेल अनालिसिस आपण घेत आहोत. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आपण बघितलंय, हा 43 नंबरचा क्वेश्चन बघा. यामध्ये आयोग काय विचारत आहे आपल्याला, ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था कोणती आहे. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द काय माहिती पाहिजे माहिती आहे का, शिखर संस्था विचारलेली आहे आयोगानं. ठीक आहे, शिखर संस्था म्हणजे काय. आता हे बाकीचे जे सहकारी बँक आहेत, वित्त पुरवठा करणारे ग्रामीण बँक आहेत, त्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रोत्साहन कोण देते, वित्त पुरवठा कोण करते, तर ती संस्था आहे नाबार्ड. आता ही नाबार्ड ही अत्यंत महत्वाची अशी संस्था आहे, कारण ग्रामीण भागात जे वित्त पुरवठा करते, प्रोत्साहन देते, ग्रामीण भागात कृषी आणि व्यवसाय समोर नेण्याला, ती आहे नाबार्ड. नाबार्डची स्थापना आपण समजा बघितलं 1982 झाली होती. यावर आयोगाने सुद्धा प्रश्न विचारला होता, नाबार्ड स्थापन करण्याची शिफारस कोण केली होती, शिवरामन समितीने. यावर आयोग सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, हे पण आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, शिखर संस्था म्हटल्यामुळे आपल्याला हे नाबार्ड सहजी उत्तर येऊन जाईल. त्यानंतर हा क्वेश्चन बघा, 44 नंबरचा क्वेश्चन. आता हे बजेटवर क्वेश्चन आहे. आयोग काय करते, दरवर्षी आपल्याला 2 ते 3 क्वेश्चन, 2 क्वेश्चन भारताच्या बजेटवर आणि 1 क्वेश्चन महाराष्ट्राच्या बजेटवर विचारत असतो. तर यामध्ये आयोगाने काय विचारलेलं आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे. आता आपल्याला माहित आहे बजेटमध्ये 1 रुपये आपलं कुठं येते आणि 1 रुपया कुठे जातं, हे आपण स्टार्टिंगला आपण वाचतो. ठीक आहे, तर आपल्या 1 रुपयामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला समजा उत्पन्न होतो ते समजा आता 2024-25 आपण बघितलं बजेट. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त 24 पैसे कुठून येत आहेत, 1 रुपयामधून 24 पैसे आपल्याला नाही का कर्ज घेणे आणि इतर दायित्व, याचा रेशो नेहमीच जास्त राहील. कारण हे केंद्र सरकार बाहेर देशातून किंवा दुसऱ्या राज्याकडून कर्ज घेत असते, याचं प्रमाण बाकीच्या पेक्षा खूप जास्त असते. त्यामुळे याचं उत्तर आपण समजा काढायला गेलं तर आपण हे बेसिक आपल्याला समजा नॉलेज सुद्धा आपण केलं असेल तर आपल्याला उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, आता हे कॉर्पोरेट टॅक्स आणि प्राप्ती कर. आता समजा आपण इकॉनॉमिक्स मध्ये आपण बघतो एक डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. आता आयोगाने इथं काय विचारले, डायरेक्ट इनडायरेक्ट विचारलं नाही. आयोगाने काय विचारले, उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे. ठीक आहे, त्यामुळे आयोगाने समजा इनडायरेक्ट टॅक्स विचारलं असतं तर आपल्याला GST उत्तर आला असता. आयोगाने ते विचारलं नाही, डायरेक्ट टॅक्स सुद्धा विचारलं नाही. त्यामुळे आपण इथं उत्तर देताना काय द्यायचं, कर्ज घेणे आणि इतर दायित्व. ठीक आहे, आणि 2024-25 आपण आपलं बजेट बघितलं तर आपल्याला समजा हा 1 रुपया आपल्या देशात येत आहे, आपण आपला देश उत्पन्न करत आहे, तर सगळ्यात जास्त नाही का 24 पैसे हे कर्ज घेणे आणि इतर दायित्व आहे. यावर्षी पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, 18 पैसे 1 रुपयामधून हे आपल्याला कुठून भेटते, प्राप्ती कर म्हणजेच इन्कम टॅक्स. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या, याच्यावर आयोग पुन्हा प्रश्न विचारेल. ठीक आहे, त्यानंतर आता हे बजेटचा करंटचा क्वेश्चन होता, यावर आयोग दरवर्षी क्वेश्चन विचारत असतो, त्यामुळे हे लक्षात राहू द्या. आता समजा आपण हे 4 क्वेश्चन घेतले. पहिला क्वेश्चन कोणत्या याच्यावर होता, बँकिंगवर. हे दुसरा क्वेश्चन राष्ट्रीय उत्पन्नावर. तिसरा क्वेश्चन कोणत्या याच्यावर, पंचवार्षिक योजनेमध्ये आपण जे नाबार्ड वगैरे बघतो, ग्रामीण वित्त व्यवस्था, त्याच्यावर हा क्वेश्चन विचारला होता.
आणि हा बजेटवर होता. त्यामध्ये आपल्याला कळेल की आयोग 2 क्वेश्चन हे करंट बेसिसवर विचारत आहे. ते बाकीचे आपल्याला असेच क्वेश्चन दिसेल. आता हे क्वेश्चन बघा. आयोग या क्वेश्चन मध्ये काय विचारले आपल्याला, कोणते विधान बरोबर नाही. आपल्याला सगळ्यात पहिले आयोग विचारत काय आहे याकडे लक्ष केलं पाहिजे. आता आयोग इथं काय विचारले, भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही. आता आयोग दरवर्षी लोकसंख्येवर 1-2 क्वेश्चन आपल्याला विचारते. तर आपण ऑप्शन बघूया. दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे का. आता मला सांगा, आपण समजा शहरात राहतो, तिथल्या लोकांचं दरडोई उत्पन्नात जास्तच राहतो, त्यामुळे त्यांचा संबंध कसा राहील, सकारात्मक राहील. म्हणून हे ऑप्शन बरोबर आहे. दुसरा ऑप्शन बघू, शहरीकरण व रोजगार यांच्यात सहसंबंध नाही. का बरं नाही. हे विधान अत्यंत चुकीचं आहे. कारण जेव्हा आपण शहरात जातो, कशासाठी जातो, रोजगारासाठी जातो. त्यामुळे शहरीकरण जिथं आहे तिथं रोजगार वाढ नक्कीच राहील. हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर हे निघेल, हे बरोबर आहे. तिसरं ऑप्शन आपण समजा चेक केलं, शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात पण वाढ होते, हे अगदी बरोबर आहे. आणि चौथा ऑप्शन आपण बघितलं, शहरीकरण व दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येत यांच्यात नकारात्मक संबंध आहे, हे पण ऑप्शन अगदी बरोबर आहे. ठीक आहे. कारण ग्रामीण आणि दारिद्र्य रेषांचा संबंध नाही. इथं शहरीकरण व दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे, हे पण बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला 2 नंबर हे ऑप्शन इथं द्यावे लागेल. ठीक आहे. आता आपण त्यानंतर 47 नंबरचा क्वेश्चन बघितले. यामध्ये काय विचारलं आयोगाने, हे बघा. यामध्ये आयोग काय प्रश्न विचारते आपल्याला, भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे. ठीक आहे. आता हा क्वेश्चन बँकिंग रिलेटेड आहे. यामध्ये आपण काय करतो माहित आहे, सहसा जास्तीत जास्त जणे म्युच्युअल फंडवर क्लिक केलेले असतात. पण याचं उत्तर आपल्याला माहित आहे रिटेल बँकिंग आहे. कारण म्युच्युअल फंड हा नाही का थर्ड पार्टी प्रोग्राम आहे. रिटेल बँकिंग ही डायरेक्ट आपल्याला प्रॉफिट देते. कसं, रिटेल बँकिंग मध्ये आपण समजा बघितलं, रिटेल बँकिंग मध्ये काय येते, आपलं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, हाऊस लोन आणि कार लोन, असे अनेक यामध्ये इन्व्हॉल्व होतात रिटेल बँकिंग मध्ये. म्हणून इथं प्रॉफिट खूप आहे म्युच्युअल फंडच्या कंपॅरिझन मध्ये. त्यामुळे आपण इथं आन्सर दिलं पाहिजे रिटेल बँकिंग. हे तो ऑप्शन आपण सहजी इलिमिनेट करू. समजलं. तर त्यानंतर आपण आता 48 नंबरचा क्वेश्चन बघू. 48 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आयोग काय विचारत आहे आपल्याला बघा. आयोग इथं काय विचारत आहे, भारतीय शेतीतील उत्पादकता, शब्द लक्ष द्या, उत्पादकता प्रामुख्याने कोणत्या 2 बाबीवर अवलंबून आहे. आपल्याला उत्पन्न नाही विचारलं, आपल्याला विचारलेलं काय आहे, उत्पादकता. आता समजा उत्पादकता आपण बघितलं भारतीय शेतीत, तर सगळ्यात जास्त तांत्रिक घटक तर येईलच. आपल्याला प्रामुख्याने विचारलेलं आहे हे शब्द, हे बाकीचे सगळे ऑप्शन इथं सूट होतात, पण आपल्याला प्रामुख्याने 2च विचारलेले आहे. त्यामुळे आपल्याला बाकीच्या ऑप्शनकडे जे इथं सुटेबल 2 ऑप्शन आहेत त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे पहिला सुटेबल ऑप्शन तांत्रिक घटक, कारण जिथं टेक्नॉलॉजी जास्त तिथं उत्पादन जास्त. आणि सिंचन सुविधा आपण इथं विचार करतो, परंतु सिंचन सुविधा इथं येऊ शकत नाही. कारण सिंचन सुविधा या सगळे तांत्रिक घटक यासाठी आपल्याला काय लागतात, पैसा. त्यासाठी पैशासाठी जे संस्थात्मक घटक आहेत ना, हे आपल्याला पैसा पुरवठा करतात. त्यामुळे हे डायरेक्टली हे 2 आपल्याला उत्पादकता वाढवण्यासाठी डायरेक्टली मदत करतात. हे इनडायरेक्टली करू शकतात आणि हे पण आलं असतं, पण आयोगानं प्रामुख्याने 2 विचारलं आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, तांत्रिक घटक,
तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक यावर गेलं पाहिजे. म्हणून याचं उत्तर काय राहील? अ आणि क. हे दोन पण आले असले पण आयोगाने प्रामुख्याने विचारलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया, आता हा क्वेश्चन बघा, खूप चांगला क्वेश्चन आहे. इथं काय विचारलं आयोग? FRBM ऍक्ट. FRBM ऍक्टवर आयोग दरवर्षी क्वेश्चन विचारत आहे आपल्याला. FRBM ऍक्ट अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे. दरवर्षी, यावर्षी पण क्वेश्चन येईल त्याच्यावर असं मला वाटते. FRBM ऍक्ट नेमका आहे का? FRBM ऍक्ट संदर्भात जी विजय केळकर समिती होती त्या संदर्भात आयोग विचारू शकते की FRBM संदर्भात कोणती कमिटी होती? तर FRBM संबंधात जी विजय केळकर समिती 2002 होती. हे लक्षात राहू द्या. ही कमिटी नेमकं होती कशासाठी? FRBM कमिटी जे आपलं महसुली तूट आहे, ठीक आहे, आणि फिस्कल डेफिसिट म्हणजेच राजकोषीय तूट, महसुली तूट 2008-9 पर्यंत आपल्याला 0% वर आणायचं होतं आणि राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट आपल्याला 3% पर्यंत कमी करायचं होतं. त्यासाठी ही विजय केळकर समितीने या FRBM ऍक्टचा शिफारस केला होता. तर आयोगाने यावर प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला? प्रश्न बघा, खूप चांगला प्रश्न आहे. उद्दिष्टे किंवा उद्दिष्टे एक किंवा अनेक आन्सर आयोग अपेक्षित करत आहे. कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करे. बरोबरच आहे ना. फिस्कल डिफिसिट म्हणजे जे कर्जाचं आपलं उरलेलं असते ते त्यामध्ये आपल्याला दिसते, म्हणून हा एकदम बरोबर ऑप्शन आहे. महसुली तूट 0 गाठणे, महसुली तूट 0 आणि फिस्कल डिफिसिट 3 पर्यंत आणणे हे त्याचं वैशिष्ट्य होते. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते? दीर्घकालीन, एक मिनिट, दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनविणे. शासनाला जबाबदार का बनवणे? आर्थिक स्थिरीकरण आणण्यासाठी. महसुली तूट तुम्ही 0 पर्यंत आणा आणि फिस्कल डेफिसिट तुम्ही 3% पर्यंत कमी करा. हे FRBM ने सांगितलं होतं, त्या ऍक्टमध्ये होतं. त्यासाठी हे पण बरोबर आहे. शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे हा पण एकदम बरोबर आहे. त्यामुळे 4 पण ऑप्शन इथं बरोबर आहे. आणि यावर आयोग नेक्स्ट टाइम कोणता क्वेश्चन विचारला माहित आहे का? हे काय इम्पॉर्टंट आहे? आयोग पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरला यावर विचारलं की FRBM ऍक्ट कधी लागू झाला. त्यामुळे आपल्याला हे FRBM ऍक्ट पाठ करणे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण बघू हे 50 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. यामध्ये आयोग काय विचारत आहे आपल्याला? यामध्ये बघा आयोग काय विचारत आहे. भारतातील विशेष आर्थिक क्षेत्राचे खालीलपैकी कोणते उद्दिष्टे नाही? पहिले क्वेश्चन आपल्याला समजलं पाहिजे. विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे आपलं सेज 2005चा जे होता ना, त्यावर आयोग प्रश्न विचारलेला आहे. आता सेज ही संकल्पना आयोगानं नेहमी प्रश्न विचारण्यावर भर दिलेला आहे. यामध्ये आयोग का प्रश्न विचारते? उद्दिष्ट कोणते नाही. आता सेज म्हणजे जादा आर्थिक क्रियाकलापांची निर्मिती करणे हे पण बरोबर आहे. निर्याताली प्रोत्साहन देणे हे पण बरोबर आहे. रोजगार निर्मिती करणे हे पण बरोबर आहे. शेतीचा विकास करणे यासाठी नाही. यासाठी आयोग आपण हे बघतो की ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक झोन हे स्थापन झालेलं आहे. त्यामुळे शेतीचा विकास करणे इथं येणार नाही. हे 3 पण ऑप्शन इथं सूट होईल. 3 नंबरचा इथं येणार नाही. त्यामुळे सेजवर आपण विशेष करून भर दिलं पाहिजे वाचताना, रिडिंगला, PYQ वर. यावर आयोग क्वेश्चन विचारू शकते. त्यानंतर 51 नंबरचा क्वेश्चन बघा. इथं काय विचारते? आता हे लोकसंख्येवर आहे. बालमृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील एका वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे किती वर्षाखालील मुलांची मृत्यू संख्या आहे? ठीक आहे.
आता हे एकदम बेसिक आहे, ज्याला बेसिक भौगोलिक आपण लोकसंख्या वाचलेली असेल, लोकसंख्या कशी गणतात, त्यामध्ये कोणते इफेक्ट त्याच्यावर परिणाम करतात, त्यासाठी समजा आपण बघितलं तर याचं उत्तर काय येईल? 1 वर्ष. 1 महिना येणार नाही, 1 आठवडा पण येणार नाही आणि 1 दिवस पण येणार नाही. कारण की लोकसंख्या आपण ही थोडी डिफिकल्ट संकल्पना असल्यामुळे आपण याचा आन्सरकडे जाण्यासाठी खूप तर्कवितर्क लावतो, पण याचं उत्तर 1 वर्ष आहे. ठीक आहे. आता हे 52 नंबरचा क्वेश्चन बघू. हा करंट रिलेटेड क्वेश्चन आहे. हा 52 नंबरचा क्वेश्चन. यामध्ये काय विचारलेलं आहे बघा. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आर्थिक सर्वेक्षण 2020-21 यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे आहे असू शकते. आता 2020-21 ला आपल्या देशात कशाची एक लाट चालू होती, ती होती कोरोना. ठीक आहे. आता आपण समजा बघितलं कोरोनामध्ये काय झालं, आपले डिमांड कमी झाले, त्यामुळे आपली अर्थव्यवस्था एकदम खाली आली. पण नंतर अजून आपली अर्थव्यवस्था वरी गेली, डिमांड वाढले. कोरोना जेव्हा संपला त्यावेळेस आपली डिमांड पुन्हा वाढली. ठीक आहे. त्यामुळे ही या स्वरूपाची अर्थव्यवस्था आपली होती. त्यामुळे त्यांनी तेच प्रश्न विचारलं होतं, कसे स्वरूप असू शकते. त्यामुळे आपल्याला व्ही आकाराचे हे ऑप्शन चूज करावं लागेल. इथं करंट रिलेटेड क्वेश्चन होता. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू 53 नंबरचा क्वेश्चन. यामध्ये काय विचारते, हा पण करंट बजेटवरच क्वेश्चन आहे. तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं बजेटवर मिनिमम 2 किंवा 3 क्वेश्चन आयोग विचारते. 2 इंडियाच्या बजेटवर, 1 महाराष्ट्राच्या बजेटवर कंपल्सरी क्वेश्चन आहे. तर हा पण बजेटवर क्वेश्चन आहे. काय विचारते प्रश्न, भारतीय केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे. हे दरवर्षी याच्यात बदल होत नाही. 5% ते 30% स्लॅब आपल्याला दिसते. आता समजा हे जुनं झालं, यावर आयोग आता कसं क्वेश्चन काय विचारेल माहित आहे का? हे 2020 होतं, कारण पेपरच आपण 21चा बघत आहे. 2024-25 यामध्ये स्लॅब किती आहे ते विचाराल. ठीक आहे. आणि किती टक्क्यापर्यंत सूट आहे ते पण विचारू शकते. सध्या 12 लाख पर्यंत सूट आहे. ठीक आहे. हे पण आयोग विचारल. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता अजून एक स्लॅब आपण इथं आयोग काय करते, आता हे 2 तर आपले प्रेडिक्शन आहे, 5 किंवा 30 किंवा 12 लाख पर्यंत सूट. ठीक आहे. एवढं लक्षात राहू द्या. आणि ज्यांचं आता समजा 0% स्लॅब कोणासाठी आहे, 0 ते 4% यांच्यासाठी टॅक्स फ्री आहे. त्यानंतर 4 ते 8 असेल त्यांच्यासाठी 5%, असे हे बदलत जाणार. ठीक आहे. आता हे 54 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. यामध्ये काय विचारते, कोणते विधान बरोबर आहेत. आता हे क्वेश्चन बघा, कोणते विधान बरोबर आहे विचारत आहे. भारतातील कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे का. आता हे बेसिक क्वेश्चन आहे, ज्याला थोडंफार जरी आपण सेन्स केलं तर भारतात जगात सर्वात स्वस्त वीज कशी पुरवू शकते तुम्ही सांगा बरं. पहिलेच भारतीय वीज पुरवठा एक प्रॉफिटेबल नाही, लॉसमध्ये चालत आहे, म्हणून स्वस्त तर नाही देणार. हा विधान चुकीचा आहे. त्यानंतर काय विचारतात, भारतातील उद्योगाचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे. भारतात सर्वात जास्त विजेचा दर आहे उद्योगांसाठी, हे पण नाही येणार. कारण खूप असे गरीब देश आहेत जे सध्या विकसित होत आहे, ते काय करतात, यांच्यात कुठेतरी कमी देतात आणि कुठेतरी जास्त देतात, म्हणून हे पण उत्तर कमी आहे. आपण सर्वात जास्त आहे असं सांगू शकत नाही डायरेक्टली, कारण आपल्याकडे एक्झॅक्ट डाटा नाही ना त्याचा. बाकीचे देश पण असू शकतात जे भारतापेक्षा जास्त रेट घेऊ शकतात. ठीक आहे, उद्योगांसाठी, म्हणून हे पण
आपलं ऑप्शन एलिमिनेट होतं. त्यानंतर भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. म्हणजे भारताची आपण महाराष्ट्रात महावितरणची कंपनी आहे ती प्रॉफिटेबल आहे का? नाही. म्हणून वीज डिपार्टमेंट हा आपलं नेहमी लॉसमध्ये जाणारा एक डिपार्टमेंट आहे. म्हणून हे तिन्ही ऑप्शन गलत आहे. म्हणून बरोबर कोणतं आहे तर कोणी नाही, वरीलपैकी कोणतेही नाही. त्यानंतर 55 नंबरच्या क्वेश्चनवर आपण येऊ. इथं काय विचारलेलं आहे बघा, विधाने कोणते बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशातील वस्तू आणि सेवाच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो. आपल्याला हे अत्यंत बरोबर असे विधान आहे. व्यापाराच्या अटी वस्तूंच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्याच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात येते. आता हे फॉरेन पॉलिसीवर क्वेश्चन आहे, त्यामुळे आपल्याला समजायला पाहिजे. आणि 3 नंबरचा आपण ऑप्शन बघितले, आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार नोंदी दुहेरी पद्धतीने असतात. आता आपण बघितलं आंतरराष्ट्रीय व्यापार कसं चालतो. आपल्या भारताचे बॅलन्स शीट समजा आपण बघितलं, एक असते एक मिनिट, एक असते चालू खाते आणि एक असते भांडवली खाते. ही दुहेरी पद्धत झाली, म्हणून हे पण अगदी बरोबर आहे. त्यामुळे काय विचारलेलं आहे, कोणते विधान बरोबर आहे तर वरीलपैकी सर्व. ठीक आहे. तर हे आपलं झालं 2021चं डिटेल अनालिसिस. तर आपल्याला समजेल की काही क्वेश्चन फार सोपे होते, काही क्वेश्चन फार डिफिकल्ट होते. यामध्ये आपण समजा बरोबर क्वेश्चन इझी क्वेश्चन म्हणून तर 8 ते 9 क्वेश्चन आपण इझिली सोडू शकतो. पण जे उरलेले 5 ते 6 क्वेश्चन आहेत त्यासाठी आपल्याला थोडंफार मेहनत घ्यावी लागेल, किंवा आपल्याला ते क्रॅक करण्यासाठी थोडंफार बेसिक सेन्स आपल्याला असलं पाहिजे. आता हा क्वेश्चन बघा, हे दुहेरी नोंद पद्धत इथंच खूप जण गडबडले असेल. ज्याला ते माहीत आहे बीओपी बीओटी काय आहे, बॅलन्स ऑफ ट्रेड, बॅलन्स ऑफ पेमेंट, रिसिप्ट पेमेंट, ते सगळं ज्याला माहिती आहे त्याच्यासाठी हा क्वेश्चन फार इझी आहे. ठीक आहे. जर समजा आपण याचं ॲनालिसिस घेतले, हे 2021चा पेपर, तर आपल्याला समजेल, आपल्याला एक तर पंचवार्षिक योजना, एक मिनिट इथं लिहित, ठीक आहे. पंचवार्षिक योजना हे आपल्याला चांगलं करावं लागेल, कारण नाबार्ड वगैरे जे एक्झिम बँक, एक्सपोर्ट बँक सगळे याच्यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर पंचवार्षिक योजना झाल्यावर बँकिंग, एक RBI असे जे, आणि करंट रिलेटेड बजेट, हे 4 ते 5 टॉपिक आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. हे झालं आपलं 2021चा. हे सगळं आपण शेवटी घेऊ डिटेल अनालिसिस. त्यानंतर आपण आता 2021चं झालं ग्रुप बी. आता ग्रुप सी 2021चा आपण क्वेश्चन पेपर बघू. 2021 ग्रुप सी मध्ये 15 क्वेश्चन होते इकॉनॉमिक्सचे. तर आता आपण 2021चं बघूया. आता आयोगानं इथं काय प्रश्न विचारले बघा, दारिद्र्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. आपल्याला सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य, ऑब्सोल्यूट पॉवर्टी, रिलेटिव्ह पॉवर्टी हे आपण शिकलेलं आहे. तर आयोगाने इथं काय विचारलं, कोणते विधान बरोबर आहे. तर आपल्याला पहिला ऑप्शन बघू. समजा आपण निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. आता आपल्याला यामध्ये 2 कीवर्ड्स लक्षात असले पाहिजे, निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य. आता निरपेक्ष दारिद्र्यामध्ये काय बघतो आपण, बेसिक नीड्स असतात ना, जेव्हा मानवाच्या पूर्ण होत नाही त्यावेळेस आपण निरपेक्ष दारिद्र्य बघतो. आणि सापेक्ष दारिद्र्य कधी बघतो आपण, सापेक्ष दारिद्र्य जेव्हा
बेसिक नीड्सपेक्षा बाकीच्या चेनीच्या वस्तूचे जे नीड्स असतात, आणि इथं आपण तुलना एकाची दुसऱ्याशी करतो, म्हणून तुलना हा शब्द इथं कीवर्ड आहे आणि इथं बेसिक नीड्स आहे. आपण बेसिक नीड्सचे निर्मूलन करू शकतो, पण आपण दुसऱ्याच्या गरजा याच्यावर आपण निर्मूलन करू शकत नाही ना. त्यासाठी हा एकदम बरोबर आहे. निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. ठीक आहे. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. कीवर्ड काय आहे? तुलना. निरपेक्ष मध्ये बेसिक नीड म्हणजे मूलभूत गरजा आणि सापेक्ष मध्ये तुलना, हे दोन शब्द आपल्याला लक्षात ठेवावे लागेल, म्हणून हे पण बरोबर आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. हे एकदम चुकीचं आहे. कारण सांगतो. आता जिथं माणसाची बेसिक नीड्स पूर्ण होत नाही, तर त्यावेळेस माणूस काय करते, पर्यावरणाचं काहीतरी यूज करून पर्यावरण अवनतीसाठी जबाबदार आहे की नाही ते विचारले, तर आपण जेव्हा माणूस एखादी दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी पर्यावरणाच्या अवनतीसाठी ते पर्यावरणाचा यूज करतो. समजा जंगलतोड झाली, ठीक आहे, त्यामुळे पर्यावरणाचे अवनती होत आहे ना, पर्यावरण संपुष्टात येत आहे आपलं. त्यामुळे हे विधान अगदी चुकीचं आहे. इथं बरोबर राहिलं पाहिजे. दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार आहे म्हणलं असतं तर हे विधान बरोबर आलं असतं, म्हणून हे चुकीचं आहे. जिथं दारिद्र्य असेल तिथं पर्यावरणावर फरक पडेलच. ठीक आहे, समजलं हे क्वेश्चन. आता त्यानंतर दुसरं क्वेश्चन आपण बघू. आता या क्वेश्चनकडे बघ ना, 57 नंबर. यामध्ये आयोग काय म्हणते, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत, चुकीचे आहेत, याकडे पहिले आपलं लक्ष गेलं पाहिजे. चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केले जाते. चलनी नोटा हे भारत सरकारकडून नव्हे तर RBI कडून सर्क्युलेट केले जाते. करन्सी नोट्स इज सर्क्युलेटेड आर इश्यूड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, नॉट इट इज RBI. म्हणून RBI हे याचं उत्तर आहे. म्हणून पहिला विधान चुकीचं आहे. हे तर गेलं, ऑप्शनच गेले आपले, नाही हे आपण बघितलं नाही. ठीक आहे. संकुचित पैसा किंवा M1 लोकाजवळ चलनाचा अंतर्भाव होतो, बरोबर आहे. M1 मध्ये आपण काय बघतो, चलनी नोटा लोकाजवळ प्लस नाणी प्लस RBI मधील ठेवी, ठीक आहे, आणि प्लस कासा करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट, यामध्ये लोकांच्या जवळील पण पैशाचा इन्क्लूड होतो, म्हणून हे बरोबर आहे. इथं आयोगाने केवळ विचारला नाही, केवळ विचारला असतं तर हे स्टेटमेंट चुकीचं राहिलं असतं. ठीक आहे, म्हणून आपल्याला इथं कळलं पाहिजे की ऑप्शन हे एक चुकीचं आहे. त्यानंतर 58 नंबरचा क्वेश्चन बघू. काय विचारलं इथं, सुवर्ण जयंती रोजगार योजना यांची अंमलबजावणी मार्फत होते. हे एकदम जे आपण वाचतो ना, बेसिक मधला बेसिक क्वेश्चन आहे. सिंपल लॉजिक लावलं तर हे क्वेश्चन सॉल्व्ह होते आपल्याला. ठीक आहे, याची अंमलबजावणी कोणा मार्फत होते, व्यापारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक आणि सहकारी बँक. परदेशी बँक याच्यात येणार नाही, कारण त्यांच्यावर काही निर्बंध नसतात, म्हणून डी ऑप्शन आपण कट केलं तर समजा हा गेला. ABC कुठं आहेत, हे समजलं. त्यानंतर आपण आता हे सोपा प्रश्न होता, एकदम लॉजिक आपण जरी लावलं, आपला अभ्यास नसेल, आपल्याला लॉजिक असेल तर हे क्वेश्चन सॉल्व्ह होते. हे आपला अभ्यास पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर हा 60 नंबरचा क्वेश्चन बघा. हा कशावर आहे, विकास वित्तीय संस्था. आता विकास वित्तीय संस्था म्हणजे काय, जे सहकारी बँक असतात, जे ग्रामीण भागात वित्त पुरवठा करतात, त्यांच्यावर हा क्वेश्चन विचारला आयोगानं. यामध्ये काय विचार, विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आला कारण आयोगानं रिझन विचारलेला आहे, अल्प मुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात. आता विकास वित्तीय निधी संस्था आहे, यांना ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे, तर हे अल्प मुदतीसाठी कसं देणार, इथं येणार दीर्घ.
म्हणून हे विधान चुकीचं आहे. कृषी आणि मुख्य क्षेत्राचा, मुख्य म्हणजे बाकीचे उद्योग वगैरे ग्रामीण भागात आहे ते झालं. कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात, हे एकदम बरोबर आहे. नाणे बाजाराचे नियम करणे, भांडवल बाजाराचे नियम करणे, यांच्यासाठी तर सेबी आहे ना, यांच्यासाठी सेबी आहे. म्हणून आपल्याला फक्त ऑप्शन हा इथं क्लिक होतो. ऑप्शन बी कुठं आहे समजलं. सेबीसाठी सेबीच्या 1988ला स्थापन झाली ती पटेल कमिटीनुसार, हे इथं लक्षात राहू द्या, क्वेश्चन येऊ शकतो. सेबीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तुहिन कांता पांडे, हे एक लक्षात राहू द्या. हा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग होता. ज्याला कन्सेप्ट क्लॅरिटी आहे ना त्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. अल्प मुदत म्हणलं तर नाही येणार, दीर्घ मुदत राहिले असते तर आपल्याला आन्सर बरोबर आला असता. तर 61 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. एक मिनिट. 62 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. इथं काय विचारलेली आहे? राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित काय आहे? ठीक आहे, अंशलक्षी म्हणजेच मायक्रो म्हटलेलं आहे. आता राष्ट्रीय उत्पन्न ही एवढी मोठी कन्सेप्ट आहे तर इथं मायक्रो नाही येणार तर मॅक्रो येणार, म्हणून हा एक गेला. हे तर नाही येणार, हे 3 ऑप्शन दिलेले म्हणून ते तर येणार नाही. त्यामुळे इथं प्रवाही म्हणजेच फ्लो ती दरवर्षी चेंज होत राहते, प्रवाही कन्सेप्ट आहे, आपल्याला इथं समजलं पाहिजे. आता हे एक झालं, सोपं क्वेश्चन होता. समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय? आता आपल्याला माहिती आहे बजेट आपण बघतो, हे बजेटवर बेसिक क्वेश्चन विचारलेला आहे. बजेट आपण 3 प्रकारचे बघतो अंदाजपत्रक. एक असतो तुटीचा, ठीक आहे, एक असतो शेष बचतीचाच म्हणतो त्याला, आणि एक असतो समतोल. दरवर्षी आयोग याच्यावर क्वेश्चन विचारतो, इथं समतोलवर विचारला होता. तर तुटीमध्ये काय करते आयोग? खर्च जास्त करते. शेषमध्ये काय करते? खर्च कमी करते, उत्पन्न जास्त करायचं बघते. आणि समतोलमध्ये खर्च पण तेवढंच आणि उत्पन्न पण तेवढंच. त्यामुळे समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय इथं विचारलंय आपल्याला. समान कुठं शब्द आहे? इथं आहे. सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे, त्यासाठी याचं उत्तर काय राहील? 3 नंबर. हे कशासाठी आहे? सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे, हे तुटीचं आहे ना, इथं आपल्याला लॉस होत आहे. सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त आहे, इथं महसूल जास्त आहे म्हणून हे शेष अर्थसंकल्प आहे आपला. ठीक आहे. आता हे सोपा क्वेश्चन होता. आता हे 64 नंबरचा क्वेश्चन बघा. ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश, ब्रिक्स बद्दल विचारले नाही, ब्रिक्स जी बँक आहे ब्रिक्स बँक विचारले, आपण त्यालाच म्हणतो NDB, न्यू डेव्हलपमेंट बँक. याची स्थापना कधी झाली होती? 2014ला. ठीक आहे. तर याचे संस्थापक देश कोण होते ते विचारले. आता याचे उत्तर नाही का आपल्याला त्या क्वेश्चन मध्ये बघितल्याबरोबरच कळलं पाहिजे. आता मी तुम्हाला इंग्लिशमध्ये दाखवतो क्वेश्चन. आता इथं ब्रिक्स, याचे संस्थापक देश इथं ब्राझील, R वरून रशिया, I वरून इंडिया, C वरून चायना आणि S वरून साऊथ आफ्रिका. ठीक आहे. हे असं आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे, पाठ करायची गरज नाही, आपल्याला ते शब्द बघितल्याबरोबर आठवण राहिलं पाहिजे. त्यामुळे ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, A आणि B हे इथं उत्तर असायला पाहिजे. तर आयोग यावर्षी ब्रिक्सवर क्वेश्चन विचारू शकते, कारण की त्यामध्ये नवीन नवीन देश समावेश होत आहेत सध्या. ठीक आहे. आता 65 नंबरचा क्वेश्चन आपण बघायला गेले लोकसंख्यावर. आयोग दरवर्षी लोकसंख्यावर पण क्वेश्चन आपल्याला विचारत आहे, कारण ते आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड आहे.
आता इथं का प्रश्न विचारलाय बघा, 65 नंबरचा क्वेश्चन, लोकसंख्येचे स्थित्यंतर यामुळे घडते. आता इथं आयोग आपल्याला ऑल ऑफ दी अबोव उत्तर ऑप्शन दिलेलं नाही, त्यामुळे आपण याचं उत्तर काढायला गेलं तर सगळे पण येऊ शकतात, फक्त सी सोडून. पण काय असते, आयोगाने इथं डायरेक्ट परिणाम करणारे घटक आपल्याला विचारलेले आहे. ठीक आहे. लोकसंख्येचे जे चेंजेस होते, ट्रान्झिशन होते लोकसंख्येमध्ये, त्यामध्ये मृत्यूदर बदल, जनन दर बदल हे दोन डायरेक्ट इफेक्ट करतात. नागरीकरण करतात पण ते इनडायरेक्टली करतात. आयोगाने आपल्याला इथं दिलेलं नाही. डेमोग्राफिक ट्रान्झिशन बघितलं ना, हे ट्रान्झिशन शब्दामुळे फक्त आपल्याला दोनच उत्तर द्यावं लागेल. सहजासहजी आयोग विचारला असता अर्बनायझेशन इफेक्ट करतो का, करतो, पण ट्रान्झिशन म्हटल्यामुळे नाही का हे दोनच ऑप्शन येणार, त्यामुळे ओनली ए अँड बी त्याचा उत्तर राहील. लोकसंख्या हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, करत बसावे लागेल. त्यानंतर हा 66 नंबरचा क्वेश्चन, यामध्ये काय विचारले, कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. आता हे गॅस, आता हे ज्यांनी काही वाचलं जरी नसेल त्याला माहित आहे की उज्ज्वला योजना गॅससाठी आहे. ठीक आहे. जनधन योजना कशासाठी होती, वित्तीय समावेशन, 2014-15 स्थापन झाली होती, तेवढं लक्षात राहू द्या. आता 67 नंबरचा क्वेश्चन आहे, यामध्ये काय विचारला आयोग, आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते. इन्कम फॉर्म, जे इन्कम टॅक्स असते ते कोणाकडे जाते, त्याचे उत्पन्न, तर ते केंद्र सरकारकडे जातात. ठीक आहे. हे एकदम सोपा बेसिक क्वेश्चन आहे, यात एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. याचा असंच ऑप्शन दिलेलं आहे. काही लोकांना कन्फ्युजन झालं असेल ज्यांनी याचं बेसिक वाचलं नसेल त्यांना, पण जे वाचलेलं आहे त्यांना इझी, फार इझी क्वेश्चन आहे, गिफ्ट आहे क्वेश्चन. तर 68 नंबरचा क्वेश्चन बघा, यामध्ये काय म्हटलं आयोग, भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही. हा कीवर्ड लक्षात राहू द्या, नाही म्हणत आहे. ठीक आहे. रोजगार हमी योजना, जवाहर रोजगार योजना, स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, हे सगळे गरिबीसाठी होती. फक्त सांस्कृतिक विकास कार्यक्रम ही योजना त्यासाठी नव्हती. हे आपल्याला ऑप्शन बघितलं बरोबर लक्षात येईल. आता रोजगार हमी योजना महाराष्ट्रात 1972 सुरुवात झाली. ठीक आहे. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना 1997 आणि ग्रामीण 1999 सुरू झाली होती, एवढं लक्षात राहू द्या. हे 1989 ची योजना आहे. त्यानंतर हा बघा क्वेश्चन, हे क्वेश्चन अभ्यासाचं नाही, बेसिक क्वेश्चन आहे. यावर आयोग काय विचारलंय, जागतिक व्यापार संघटनेमुळे भारताचे कोणते नुकसान सर्वात जास्त झालेले आहे. ठीक आहे. कोणत्या बाबीत, सांस्कृतिक क्षेत्र आहे का, पर्यटन क्षेत्र आहे का, राजकीय क्षेत्र आहे का, व्यापार संबंधी आहे का, त्याला आपण ट्रिप्स म्हणतो. हे ट्रिप्स कडे लक्ष राहू द्या. तर ही व्यापारी संघटना आहे, तर याच्या सांस्कृतिक याबद्दल काय घेणं देणं, पर्यटन क्षेत्राशी काय आहे त्याचं, राजकीय क्षेत्राची काय आहे, व्यापारी संघटना आहे तर व्यापारी संबंधी येईल ना. हे फार सोपं क्वेश्चन आहे, यामध्ये काही लॉजिक लावायचं नाही, फक्त आपल्याला जागतिक व्यापार संघटना, व्यापार कोणता ऑप्शन आहे ते चूज करायचा सांगितलं होतं. आता हा क्वेश्चन 70 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतातील खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही. त्यांना सरळ सरळ काय विचारायचं आहे, प्रत्यक्ष कर कोणता आहे. प्रत्यक्ष कर आपण दोन प्रकारे बघतो, एक महामंडळ कर, त्यालाच आपण कॉर्पोरेट टॅक्स म्हणतो, त्यालाच आपण कंपनी टॅक्स म्हणतो, आणि दुसरा इन्कम टॅक्स, ज्याला प्राप्ती कर म्हणतो. ठीक आहे. हे प्रत्यक्ष कर आहे. तर यामध्ये आपल्याला या दोन मधला कोणता ऑप्शन दिसत आहे, महामंडळ कर म्हणजे प्राप्ती कर. हे सगळे इन्कम टॅक्स आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. ठीक आहे. हा झाला
ग्रुप सीचा आपण 2021चा अनालिसिस केलं. ग्रुप सी मध्ये तेवढे हार्ड क्वेश्चन नाहीत, बेसिक क्वेश्चन आहेत, पण काही काही आपल्याला क्वेश्चन यामध्ये पण बघायला भेटेल हार्ड क्वेश्चन. यामध्ये कोणता क्वेश्चन एक इंटरेस्टिंग क्वेश्चन असू शकते. आता हा एक क्वेश्चन सगळ्यांना हार्ड जाऊ शकतो. ज्याला नॉलेज आहे, ज्यांनी अभ्यास केलेला आहे, त्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. ठीक आहे. आता आपण 2022 ची क्वेश्चन पेपर बघू. ठीक आहे. आता 2022चं क्वेश्चन आपण बघताना ठीक आहे, 2022चं कंबाईनचा ग्रुप बीचा पेपर बघू. बघा 2022 मध्ये आयोगानं काय प्रश्न विचारला होता. 56 नंबरचा क्वेश्चन, 56 नंबरचा. मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थेची संख्या सर्वाधिक होती. आता यामध्ये सगळ्याला फॅक्च्युअल डाटा माहीत असेल तर उत्तर देता येते, किंवा एक आपण आयोगानं प्रश्न विचारलाय यामध्ये आपण ऑप्शन इलिमिनेट करू शकतो का, तर नक्की करू शकतो. आपण कर्नाटक यामध्ये इलिमिनेट करू शकतो. आणि आपल्याला समजा आपण गेस लावायचंच राहील तर आपण महाराष्ट्र लावतो. ठीक आहे. आता ज्याने यामध्ये महाराष्ट्र लावलं असेल त्याचा गेस बरोबर आला असेल, पण आपल्याला समजा आपण रिस्क नाही घेतली पाहिजे. आपल्याला बेसिक नॉलेज असेल तरच क्वेश्चन विचारलं पाहिजे. नाही तर आयोग एक वर्षी प्रश्न विचारला होता, राष्ट्रीय हायवेवर प्रश्न विचारला, तिथं उत्तर प्रदेश आन्सर आला होता. ठीक आहे. तर यामध्ये काय आहे, महाराष्ट्रामध्ये समजा 2024चा आपण डाटा बघितलं, जवळपास 20,000 प्लस तसे संस्था आहेत, सोसायटीज आहेत. ठीक आहे. त्यानंतर गुजरात येते 2 नंबरला, गुजरात 1 नंबरला, महाराष्ट्र 2 नंबरला गुजरात. एवढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 57 नंबरचा क्वेश्चन होता, 1993 मध्ये सरकारने यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्राचे निर्गुंतवणूक करण्यासाठी कोणती समिती नेमली होती. ठीक आहे. आता हे गुंतवणूक, FDI वगैरे, निर्गुंतवणूक वगैरे याच्यावर आयोग नेहमी क्वेश्चन विचारत आहे. तर याचा करेक्ट आन्सर सी रंगराजन आहे. ठीक आहे. परंतु आयोग याच्यावर यानंतर कोणता क्वेश्चन विचारेल, हे GV रामकृष्ण. ठीक आहे. 1995ला जी निर्गुंतवणूक आयोग स्थापन झाली होती ना, त्याचे प्रथम अध्यक्ष GV रामकृष्ण होते. यावर आयोग प्रश्न विचारू शकते. किंवा 2005ला गुंतवणूक आयोग म्हणजेच मंत्रालय सुरू केला होता. त्यानंतर 2016ला त्याचं नामकरण झालं दीपम म्हणून. एवढं आपल्याला बेसिक माहिती पाहिजे. यानंतर आयोग निर्गुंतवणुकीवर प्रश्न नक्कीच विचारेल. सी रंगराजन झाले 1993ला, त्यांच्या खाली समिती होती. त्यांनी म्हणणे निर्गुंतवणूक करणे म्हणजे नेमकं काय, जे गव्हर्नमेंट सेक्टरचे बँक असतील, ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही त्यांचे मालकी असेल, त्यांचं हळूहळू प्रायव्हेटायझेशन करणं हे 1991 नंतर हळूहळू झालं. कारण 1991ला LPG आपण लागू केलं होतं आपल्या देशात. ठीक आहे. हे एक लक्षात राहू द्या. GV रामकृष्ण याच्यावर प्रश्न विचारेल 1995ला. याचं उत्तर सी रंगराजन आहे. आणि GV रामकृष्ण याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकते. 1995ला त्याची निर्गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. समजलं. आता 58 नंबरचा क्वेश्चन आपण बघायला गेलं, 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक FDI 23.6 कोणत्या क्षेत्रात होती. आता आपल्याला माहित आहे FDI सर्वात जास्त सर्व्हिस सेक्टरमध्ये होते, पण इथं दोन होते, एक संप्रेषण सेवा आणि एक वित्तीय सेवा, कम्युनिकेशन सर्व्हिस आणि फायनान्शियल सर्व्हिस. हे 2 ऑप्शन आपल्याला इझिली कट होतात, वस्तू निर्माण क्षेत्र आणि किरकोळ आणि घाऊक व्यापार. ठीक आहे. तर या 2 मध्ये आत्ता समजा विचारलं तर आपण आत्ता वित्तीय सेवा हे आन्सर देऊ शकतो, पण त्यावेळेला 2017-18चा आयोग प्रश्न विचारला होता. त्यामुळे इथं कम्युनिकेशन सर्व्हिसमध्ये सर्वाधिक FDI प्राप्त झाला होता. हे एक लक्षात राहू द्या. सर्वात आता सहज आयोग काय विचारत आहे, FDI कोणत्या क्षेत्रात झाली ते सगळ्यांना माहिती आहे. आता अजून डीप मध्ये चाललंय.
तेवढं लक्षात राहू द्या. 2025 मध्ये FDI मध्ये महाराष्ट्र आवेल आहे, एवढं एक लक्षात राहू द्या. त्यानंतर मला वाटते कर्नाटक आहे, त्यानंतर दिल्ली आहे, एवढं लक्षात राहू द्या. महाराष्ट्रात त्यांच्या गव्हर्नमेंटनुसार मला वाटते 39% आहे. सिम्प्लिफाईड मध्ये तुम्हाला 32% दिलेलं आहे, पण त्याचा खरं डाटा 39% आहे FDI. ठीक आहे. त्यानंतर 59 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. हा करंट रिलेटेड क्वेश्चन आहे. इथं आपण गेस करू शकत नाही, ज्याला फॅक्च्युअल डाटा माहीत आहे त्यांनीच इथं आन्सर दिलं पाहिजे. तर इथं काय प्रश्न विचारते, वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 2021-22च्या बजेटमध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या किती शहरासाठी 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. तर हा एकदम फॅक्च्युअल डाटा टाईप क्वेश्चन आहे. इथं आपल्याला डाटा माहिती पाहिजे तरच क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर हे आहे 42. ठीक आहे, इथं गेस करू शकत नाही आपण. हा झाला 59 नंबरचा क्वेश्चन. आता हे 60 नंबरचा क्वेश्चन बघा, एकदम इझी क्वेश्चन आहे. आपण बेसिक आपल्याला माहीत राहिले तरी आपण सॉल्व्ह करू शकतो. एक मिनिट. ठीक आहे. तर इथं काय विचारलंय बघा, जोड्या जुळवा. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग, तर याचं आपल्याला माहिती आहे की साखर येईल. ठीक आहे. इथं 3 नंबर आपण सांगू शकतो. देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग, तर हे कापड उद्योग आहे. इथं 1 नंबर येईल. जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा आपण समजा इंडस्ट्रियलायझेशन बघितलं तर कशामुळे होते, लोह व स्टील उद्योगामुळे, त्यामुळे इथं 2 नंबर येईल. आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण वाहन उद्योगात करतो, त्यामुळे इथं 4 येईल. त्यामुळे 3 1 2 4 कुठं आहे, 3 1 2 4. एवढा हे सोपा क्वेश्चन होता, त्यामुळे जास्त काही अनालिसिस करायची गरज नाही. आता हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन एवढा फॅक्च्युअल विचारला की खूप जणांनी हे क्वेश्चन स्किप केले असतील. आणि हा क्वेश्चन स्किप करण्यासारखाच होता, कारण कोणी वाचला नसेल असं मला वाटते, आणि गेस केला असेल तरी चुकू शकते. कारण खूप जणांनी 30 दिवस लिहिले असेल, काहींनी 120 दिवस पण लिहिले असेल, आणि काहींनी लिहिलं असेल चुकीनं 60. जे चुकीने लिहिले असेल 60 त्यांचा बरोबर आलेला आहे. पण आपण असं रिस्क घेऊ शकत नाही, कारण हे क्वेश्चन आयोग आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी नाही देत, तर स्किप करण्यासाठी देतो. आपण जर सॉल्व्ह केलं तर आपण फसू शकतो. त्यामुळे ज्याला माहित आहे, कन्फर्म गॅरंटी आहे, तर त्यांनीच असले क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. तर हे क्वेश्चन काय होतं, कॅग यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून किती दिवसाच्या आत लेखा परीक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात. ठीक आहे. तर याचं उत्तर 60 दिवस आहे, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर आपण बघितलं नेक्स्ट क्वेश्चन 62 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणताय 62 नंबरचा क्वेश्चन, राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला काय म्हणतात. आता आपण इथं तुम्हाला मी सांगतो, 2 गोष्टी लक्षात राहू द्या. जेव्हा व्याज विचारल आणि ज्यावेळेस अनुदान विचारल, ठीक आहे. आता ज्यावेळेस व्याज विचारल ना, त्यावेळेस आपल्याला प्राथमिक तूट इथं लिहावी लागेल. ठीक आहे. आणि अनुदान विचारेल त्यावेळेस प्रभावी हा शब्द आपल्याला लक्षात पाहिजे. प्रभावी महसुली तूट, यामध्ये अनुदान येते. आयोग इथं व्याजावर विचारलं, व्याजामुळे आपल्याला प्राथमिक तूट इथं लिहावी लागेल. आणि नेक्स्ट टाइम समजा आयोग विचारलं अनुदान, तर आपल्याला प्रभावी तूट लिहावी लागेल. त्यानंतर 63 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. हा क्वेश्चन काय म्हणते, केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोग
प्रश्न आपण सोडवता 2022 मध्ये आयोग विचारला 7वा वित्त आयोग, आपण 14 15 पर्यंत आपण उत्तर देऊ शकतो. म्हणून हा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन आपण स्किप केले पाहिजे किंवा ज्यांना ऍक्च्युअल डाटा माहिती आहे त्यांनी सॉल्व्ह केले पाहिजे. हे क्वेश्चन कसं आपण क्रॅक करू शकतो, समजा गेस करू शकतो. त्यामध्ये आपण समजा लक्ष दिले लोकसंख्येसाठी 25% भार आहे, हा एक बरोबर विधान आहे. प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5% भार आहे, हा पण एकदम करेक्ट असू शकतो असं गेस करू शकत नाही. त्यामुळे हे उत्तर विधान चुकीचं आहे. राज्याच्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी 16.5% आहे, हे पण चुकीचं आहे. आणि राज्यामधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार आहे, हे बरोबर आहे. त्यामुळे केवळ ए व डी योग्य आहेत. तर हे क्वेश्चन स्किप करण्यासाठी असतात आणि हे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले तर आपल्याला प्रीपासून मुकावे मेन्सपासून बाहेर राहावे लागते. त्यामुळे हे असले आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन असले क्वेश्चन नाही सॉल्व्ह केले पाहिजे. जे आपलं गेस करू शकतो ते क्वेश्चन सॉल्व्ह केले तर गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता इथं प्रश्न काय विचारलाय बघा 64 नंबरला. हे विमा आणि इन्शुरन्स कंपनी बद्दल क्वेश्चन आहे. इथं का प्रश्न आहे, ठेव विमा आणि पत हमी महामंडळ कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला. आता करंट बेसिसवर क्वेश्चन आहे, इकॉनॉमिक मध्ये आपल्याला आलेला आहे. तर हे 2021 मध्ये मंजूर केला होता का? बरोबर आहे. आता ठेव विमा, आता ही समजा ही कायदा काय आहे, जेव्हा एखादी बँक मायनस मध्ये जाते किंवा त्यांना फ्रॉड होतो तर जे लोकांचा पैसा असते त्यांच्यासाठी ते बँक विमा घेतात. ठीक आहे. त्यासाठी हा कायदा केला होता. तर हा यामध्ये का दुसरा ऑप्शन का म्हणते आपल्याला, दुसरा विधान, ठेव विम्याचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल केला जातो का? मला सांगा, आता हे बँकेसाठी कायदा केलेला आहे, बँकेतले पैसा जात आहे तर ठेवीदाराकडून का बरं वसूल केला जात आहे? तर इथं बँक राहिला असतं तर बरोबर आहे. ठीक आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकासाठी अनिवार्य आहे, हे अगदी बरोबर विधान आहे. फक्त एक 2 नंबरचा ऑप्शन चुकीचा आहे. त्यामुळे जिथं जिथं बी आहे ते आपल्याला एलिमिनेट करावं लागेल. केवळ ए व सी योग्य आहेत. आता 65 नंबरचा क्वेश्चन बघू. यामध्ये काय विचारलं आयोगानं, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली, हे बरोबर आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना 2 फेब्रुवारी, इथं दिलेलं नाही पण फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आले, हे पण बरोबर आहे. नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989, हे बरोबर आहे. परंतु इथं ग्रामीण दिल्यामुळे गडबडलं. ठीक आहे. आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे, इथं ग्रामीण नाही, इथं शहरी पाहिजे होता, शहरी. ठीक आहे. जवाहर रोजगार योजना, आता 1989 ला 2 योजना स्थापन केले होते. एक होती जवाहर आणि एक होती नेहरू. ठीक आहे. जवाहर रोजगार योजना ग्रामीण भागासाठी होती आणि ही अर्बन साठी होती, म्हणजे शहरीसाठी होती. एवढं आपल्याला इथं लक्षात दिलं पाहिजे. त्यामुळे हे विधान आपलं चुकते. त्यामुळे बरोबर विधान विचारलं आहे फक्त ए आणि बी. ठीक आहे. त्यानंतर आपण बघायला गेलं 66 नंबरचा क्वेश्चन. इथं काय विचारलं आयोगानं बघा, एन.के. सिंग समिती कशाबाबत होती? आता आपल्याला माहित आहे एन.के. सिंग समिती एक होती 15व्या वित्त आयोग, पण आयोगानं ते ऑप्शन दिलं नाही ना. 12वे दिलं, 12व्या पंचवार्षिक योजना दिलं, 14वे दिलं. तर तुम्ही काय म्हणणार, तर FRBM संदर्भात जी डबल एक कमिटी 2016 स्थापन झाली होती ना, त्यासाठी एन.के. सिंग यांची समिती स्थापन झाली होती. 12वे वित्त आयोग आपल्याला माहित आहे विजय केळकर आहे. ठीक आहे. त्यामुळे हे तर इथं येतच नाही. त्यामुळे बेसिक क्वेश्चन आहे वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पन व्यवस्थापन कायदा. FRBM संदर्भात एन.के. सिंगची कमिटी होती, एवढं लक्षात पाहिजे.
आता हा क्वेश्चन बघा, हा एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, कारण की यामध्ये आपल्याला नॉलेज पाहिजे, बेसिक फॅक्च्युअल डाटा नाही, फक्त कन्सेप्ट क्लॅरिटी पाहिजे. यामध्ये काय म्हणते, भारतात 1980 ते 85 काळात लहान जमीन कशामुळे होती? सगळ्याकडे आता समजा एकीकडे पहिले 5 एकर शेती होती, पण नंतर सगळ्याकडे त्यांच्या घरात 4 जण होते, सगळ्यांनी वाटणी करून 5 जण होते, सगळ्यांनी वाटणी करून एक एक एकर झाले. पण हे का झालं, याचे रिझन काय आहे ते क्वेश्चन आयोग विचारत आहे. लहान जमीन धारकता होण्याचे खालीलपैकी कारणे कोणती होती? तर वारसा कायदा एक बरोबर आहे, त्यामुळे ग्रामीण कर्जबाजारीपणा हा पण बरोबर आहे. वेगाने वाढणारी लोकसंख्या हे पण बरोबर आहे. वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था हे चुकीचं आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्था राहिली असती तर सगळ्याकडे एक एक एकर नाही राहिले असते, तर 5 एकर एकाकडे राहिले असते. हे अशी जमिनीची विभागणी झाली नसती, त्यामुळे संयुक्त नाही आहे तिथं, म्हणून डी जिथं जिथं असेल ते आपलं इलिमिनेटच होईल. ABC बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण 68 नंबरचा क्वेश्चन बघू. आता हे पंचवार्षिक योजनावर क्वेश्चन आहे. आता आपल्याला इथं काय लक्षात पाहिजे, काय विचारलंय, मोठे स्टील प्रकल्प, लोह पोलाद प्रकल्प. आपल्याला एवढं माहित पाहिजे की पंचवार्षिक योजना 2, 4 आणि 6 यामध्ये लोह पोलाद उपक्रम चालू केले होते. 2 आणि 4 आणि 6 एवढं लक्षात राहू द्या. तर काय विचारले, रूरकेला, भिलाई, दुर्गापूर. एक मिनिट. रूरकेला, भिलाई, दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आले? ठीक आहे. आता इथं आपल्याला काय ऑप्शन दिले, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. तर हे नाही का दुसरी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली आहे. रूरकेला कुठं आहे? ओडिसा. इथं कोणाच्या मदतीने हे स्थापन केले होते? जर्मनी. एवढं लक्षात राहू द्या. त्यानंतर भिलाई कुठं आहे? भिलाई आहे छत्तीसगड. ठीक आहे. हे रशियाच्या मदतीनं इथं स्थापन केलं होतं, एवढं माहिती पाहिजे. त्यानंतर दुर्गापूर कुठं आहे? वेस्ट बेंगॉल. आणि हे कोणाच्या मदतीनं स्थापन केलं तर? ब्रिटन. ठीक आहे. एवढं लक्षात राहू द्या, इथं आयोग प्रश्न विचारू शकते. याचं उत्तर आहे दुसरी पंचवार्षिक योजना. त्यानंतर 2069 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, 2000चे जे आपलं लोकसंख्या धोरण होतं त्याचं उद्दिष्ट काय नाही? इथं उद्दिष्टावर प्रश्न विचारलेला आहे आयोगानं. तर बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे आहे, सार्वत्रिक लसीकरण करणे आहे, गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन. आता ही 1995 साठी मिड डे मील स्कीम योजनेवर आधारित, हे तर इलिमिनेट होईल आपलं. तर याचं उत्तर आहे गरीब मुलासाठी मध्यान्ह भोजन. हे त्याचं उद्दिष्ट नाही. लोकसंख्येचा आणि याचा डायरेक्टली काही रिलेशन दिसत नाही, त्यामुळे त्याचं 3 नंबर उत्तर आहे. 2 मुलाचे लहान कुटुंब स्वीकारण्यास हम दो हमारे दोन इथून सुरू झाली होती. ठीक आहे. आता हे 70 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिमाणात्मक मौद्रिक उपाय नाही? आता इंग्लिशमध्ये हा क्वेश्चन आपल्याला बघा. आता हे काय म्हणते, क्वांटिटेटिव्ह विचारले आपल्याला, क्वालिटेटिव्ह नाही विचारले, क्वांटिटेटिव्ह विचारलेलं आहे. त्यामुळे क्वांटिटेटिव्ह कोणतं नाही? बँक रेट क्वांटिटेटिव्ह, कॅश CRR क्वांटिटेटिव्ह, SLR क्वांटिटेटिव्ह. गुणात्मक कोणतं आहे? हे नैतिक समजावणे. ठीक आहे. मोरल सुएशन. त्यामुळे त्याचं उत्तर 2 नंबर येईल. ठीक आहे. हे झालं आपलं कंबाईन 2022चं डिटेल अनालिसिस.